नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता अवंतिका बरोबरच सौमित्र ऐश्वर्याला कसा धडा शिकवेल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं होतं ऋषिकेश आणि जानकी घराबाहेर पडतात। आता घराबाहेर पडलेल्या ऋषिकेश आणि जानकीला गुलाबने आधार दिलेला असतो, तर दुसरीकडे सत्य समोर येताच सौमित्राला धक्काच बसतो। आता सौमित्र दादा वहिनींना भेटण्यासाठी जातो, त्यावेळी त्यांची ती परिस्थिती पाहून सौमित्राला खूप वाईट वाटतं। सौमित्र दादा वहिनींना म्हणतो, थांबा दादा वहिनी, आता मी तुम्हाला इथे एक क्षणही राहू देणार नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी चला। परंतु आता ऋषिकेश म्हणू लागतो, नाही सौमित्र, ज्या घरामध्ये माझ्यावर किंवा माझ्या बायकोवर विश्वास नाही त्या घरामध्ये मला कधीही पाऊल टाकायचं नाही। ज्या घरामध्ये माझं बालपण गेलं, ज्या ठिकाणी मी लहानाचा मोठा झालो, त्या घराला माझा मी श्वास समजत आलो, ज्या घरासाठी मी काबाड कष्ट केलं, ज्या घरासाठी जानकीने अहोरात्र मेहनत केली, त्यातील प्रत्येकाची खूप मनापासून काळजी घेतली, घराचं घरपण तिने जपलं, परंतु त्याच माझ्या जानकीवर आज संशय घेतला आहे आणि तिला घराबाहेर काढलं आहे। ज्या घरामध्ये ज्या ठिकाणी माझ्या जानकीला स्थान नाही, त्या घरामध्ये त्या ठिकाणी मला जायचं नाही। तर सौमित्र म्हणतो, दादा अरे प्लीज समजून घे ना। परंतु आता ऋषिकेश म्हणतो, नाही सौमित्र, तू मला कितीही समजवण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा आता मी त्या घरी येणार नाही, अगदी काही झालं तरी। आता सौमित्राला काय करावं काहीच कळत नाही। तर अवंतिका जानकी वहिनींना म्हणते, अहो जानकी वहिनी, तुम्ही तरी समजून घ्या ना प्लीज, तुम्ही तरी दादांना समजवा ना। अहो ते घर हे तुमचं घर आहे, ते तुमच्या हक्काचं घर आहे आणि तुमची ही अशी अवस्था आम्ही नाही पाहू शकत। अहो ओवीचा तरी विचार करा ना, आज ओवीवर अशी वेळ आली आहे, ती पाहून आम्हाला खरंच खूप वाईट वाटत आहे। ओवीच्या या लहान वयात, तिच्या या वयामध्ये तिच्या मनावर असे परिणाम नको व्हायलात। आज आपल्या घरातील सर्वजण जे काही वागत आहेत त्याचे ओवीच्या मनावर काय परिणाम झाले असतील याचा विचारही करवत नाही। तर आता ऋषिकेश म्हणू लागतो, हेच तर सौमित्र, अरे आमचं सोडून द्या, परंतु छोट्याशा ओवीला घेऊन आम्ही ज्यावेळी घराबाहेर पडत होतो त्यावेळी घरातील कोणीही आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही। आत्तापर्यंत ज्या घरासाठी मी एवढ्या खस्ता खाल्या, ज्या घरासाठी मी काबाड कष्ट केल्या, त्या घराने माझ्यावर अविश्वास दाखवला आणि काल आलेल्या ऐश्वर्यावर विश्वास ठेवला। माझ्या आईने त्या ऐश्वर्यावर विश्वास ठेवला, काल आलेल्या ऐश्वर्यावर विश्वास ठेवून आईने जानकीला घराबाहेर काढलं। खरंच आजही ती गोष्ट माझ्या मनाला पटत नाही, परंतु आता मी ठरवलं आहे, काही झालं तरी त्या घरामध्ये पाऊल टाकायचं नाही। सौमित्र म्हणू लागतो, जानकी वहिनी, अगं तू तरी समजून घे ना, अगं तू म्हणजे त्या घरची लक्ष्मी आहेस, तू म्हणजे त्या घरचा आधार आहेस, अगं तू नाही तर त्या घराला काहीच अर्थ नाही, तू म्हणजेच घराला घरपण आहे। अगं जानकी वहिनी, तू म्हणजे रणदिवे कुटुंबाची लक्ष्मी आहेस आणि आज ही लक्ष्मी घराबाहेर आहे। खरंच मी त्या घरामध्ये नाही जाऊ शकत। अगं ज्यावेळी आम्ही त्या घरामध्ये पाऊल टाकलं त्यावेळीच त्या घराचं वातावरण आम्हाला खरंच खूप विचित्र वाटलं। आत्तापर्यंत वहिनी, अगं तू धावत माझ्यासाठी पाणी घेऊन यायचीस, आमचं स्वागत करायचीस, परंतु आता त्या घरामध्ये गेल्यानंतर ना कोणी पाणी विचारलं ना आमचं कोणी स्वागत केलं। परंतु या सगळ्या गोष्टींची सवय तूच तर आम्हाला लावली होतीस। घरामध्ये आल्यानंतर एक वेगळंच वातावरण असायचं, ते म्हणजे तुझ्या हसण्याने। कितीही थकून भागून आलो, काही झालं तरी तुझ्या एका हसण्याने आमचं सगळं काही थकणं दूर निघून जायचं। सकाळी तू शिंपडत असणाऱ्या पाण्याचा सडा आणि त्याने मातीचा येणारा सुगंध आज त्या घरामध्ये जाणवत नाहीये। दारासमोर रोज रांगोळी काढणारी माझी वहिनी, तर तुळशी मातेसमोर सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करणारी माझी वहिनी आज मला तिथे दिसत नाहीये। नाही वहिनी, अगं तू नाहीस तर त्या घराला घरपण नाहीये। वहिनी, अगं प्लीज सांग ना दादाला आणि तुम्ही दोघंही घरी चला। तर आता जानकी म्हणू लागते, नाही सौमित्र भाऊजी, आम्ही त्या घरी नाही येऊ शकत। तर सौमित्र जानकीला म्हणू लागतो, ठीक आहे वहिनी, दादा वहिनी तुम्हाला जर त्या घरी यायचं नसेल, रणदिवे कुटुंबामध्ये प्रवेश करायचा नसेल, तर मी आणि अवंतिका सुद्धा त्या घरामध्ये जाणार नाही। आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेश आणि जानकीला धक्काच बसतो। जानकी म्हणू लागते, नाही सौमित्र भाऊजी, तुम्ही असं काही करू शकत नाही। तर सौमित्र म्हणतो, तुम्ही जर करू शकता तर आम्ही का नाही करू शकत? तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्याच ठिकाणी आम्ही आता राहणार आहोत, कारण आत्तापर्यंत तुमच्या सावलीतच आम्ही राहिलो आहोत आणि यापुढे सुद्धा तुमच्या सावलीतच राहणार आहोत। तर आता जानकी म्हणू लागते, नाही सौमित्र भाऊजी, इथे नाही तर खरी गरज तुमची आता तिथे आहे, कारण तुम्हाला तर माहीतच आहे ऐश्वर्या काहीही करू शकते, ऐश्वर्याची कारस्थानं कधीही संपणार नाहीत। आता तिने नानांची जी अवस्था केली आहे त्या पलीकडे जाऊनही ती खूप काही करू शकते आणि म्हणूनच आता नानांसाठी आणि त्या घरासाठी तुम्हाला तिथे जावंच लागेल। आपलं कुटुंब वाचवण्या
वाचवण्यासाठी, आपलं कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आणण्यासाठी तुम्हाला तिथे जावंच लागेल. मी तुमच्यासमोर रिक्वेस्ट करत आहे, असं म्हणत आता जानकी सौमित्राला म्हणते, सौमित्र भाऊजी, तुम्ही ऐकणार ना माझं? आत्तापर्यंत तुम्ही कधीही माझा शब्द खाली पडू दिला नाही. एक वहिनी म्हणून मी तुमच्यासमोर हात जोडत आहे. तर त्यानंतर जानकी अवंतिकाला म्हणते, अवंतिका, अगं तू जरी माझी जाऊ असलीस तरी मला अगदी बहिणी समान आहेस, आणि म्हणूनच आज मी माझ्या बहिणीवर एक जबाबदारी सोपवत आहे. ते म्हणजे रणदिवे कुटुंबाची जबाबदारी, माझ्या आई आणि नानांची जबाबदारी. तर ऋषिकेश म्हणू लागतो, अगं जानकी. तर जानकी म्हणते की हो, मला माहीत आहे आईंचा तो स्वभावच नाही आहे. आईंनी कधीही अशी काळी कारस्थानं केली नाहीत. सर्व चांगुलपणाने पाहणं हाच आईंचा स्वभाव. परंतु आज ही ऐश्वर्याची कटक कारस्थानं आईंच्या लक्षात येत नाही आहेत, आणि म्हणूनच आई ऐश्वर्यावर विश्वास ठेवत आहेत, ऐश्वर्याच्या गोड बोलण्याला फसत आहेत. परंतु मला आईंची खूप काळजी वाटत आहे. आज जे काही आई तुम्हाला बोललेत ते आईंचे शब्द नव्हते, तर ते ऐश्वर्याचे शब्द होते. ऐश्वर्याचं बोलणं होतं ते. आई फक्त बोलत होत्या, परंतु मनात भरवलेली प्रत्येक गोष्ट ही ऐश्वर्याची होती. आणि म्हणूनच माझा पूर्ण विश्वास आहे की आईंना एक ना एक दिवस सत्य कळेल. तेव्हा मात्र आईंना खूप वाईट वाटेल, आणि आईंना दुःख झालेलं मी नाही सहन करू शकत. ऐश्वर्या आता आईचे कान भरवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांच्याशी गोड बोलण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु ती ऐश्वर्या खरी कशी आहे ही आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. आणि म्हणूनच सौमित्र भाऊजी आणि अवंतिका, तुम्हाला तिथे जावंच लागेल. आता मात्र सौमित्र आणि अवंतिका जानकीचा शब्द खाली पडू न देता रणदिवेंच्या कुटुंबामध्ये जायचं ठरवतात. आता ऋषिकेश आणि जानकीने सांगितल्याप्रमाणे सौमित्र आणि अवंतिका पुन्हा एकदा रणदिवेंच्या घरी आलेले असतात. सुमित्राताई दरवाजा उघडून पाहतात तेव्हा मात्र सुमित्राताईंना खूप आनंद झालेला असतो. सुमित्राताई सर्वांना आवाज देतात, परंतु ज्यावेळी ऐश्वर्या तिथे येते तेव्हा मात्र ऐश्वर्याला धक्काच बसतो. कारण आता अवंतिका आणि सौमित्र रणदिवेंच्या कुटुंबामध्ये प्रवेश करणं म्हणजेच आता ऐश्वर्याच्या असणाऱ्या कारस्थानांना चांगलाच सुरुंग लागणार असतो. हे ऐश्वर्याला चांगलंच माहीत असतं. ऐश्वर्या मनाशीच म्हणते, ही पिढा गेली होती, मग पुन्हा का परत आली आहे? तर सुमित्राताई म्हणतात, बरं झालं सौमित्र आणि अवंतिका तुम्ही परत आलात, मला खरंच खूप आनंद झाला आहे. तर सौमित्र आणि अवंतिका नाटक करत म्हणतात, आई मला माफ कर, खरंच माझी मोठी चूक झाली. मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. मी दादा बहिणींचा विचार करून या घराबाहेर पडलो, परंतु खरं तर पहिला विचार माझ्या जन्मदात्या आईवडिलांचा करायला हवा होता. आज जे काही घडून गेलं आहे त्यामुळे तू पूर्णपणे बिथरली आहेस. यावेळी तुला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे, आणि मला माहीत आहे हा आधार मी देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मी जर असा निघून गेलो आणि त्यामुळे तुला अजून त्रास होईल आणि तुला त्रास झाला तर तो मला नाही सहन होणार. तर आता अवंतिका म्हणू लागते, म्हणूनच आई आम्ही निर्णय घेतला आहे की आता आम्ही याच घरात राहणार आहोत. असं म्हणत आता अवंतिका ऐश्वर्याकडे पाहते. आता मात्र ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तर ऐश्वर्या रागानेच सौमित्र आणि अवंतिकाकडे पाहू लागते. तर आता अवंतिका म्हणू लागते, आई खरंच आम्हाला माफ करा, परंतु आम्ही या घरामध्ये राहिलो तर चालेल ना? सुमित्राताई अवंतिकाला म्हणतात, अवंतिका हे काय विचारणं झालं का? अगं हे कुटुंब तुझं आहे, हे घर तुझं आहे, आणि या घरावरचा तुझा अधिकार कोणीही घेऊ शकत नाही. तर अवंतिका आता ऐश्वर्याकडे पाहते आणि सुमित्राताईंना विचारते, आई खरंच? तर सुमित्राताई म्हणतात, हो गं अवंतिका, तू काळजी करू नकोस, आणि या घरामध्ये तुला जर कोणामुळे त्रास होत असेल तर मला नक्कीच सांग, मी आहे ना. तुझी सासू असताना तुला कोणालाही घाबरायची गरज नाही. तुला काय हवं काय नको ते तू अगदी हक्काने सांगू शकतेस, कारण या घरावर तुझा पूर्ण अधिकार आहे. तर अवंतिका म्हणू लागते, नाही आई, अहो आम्हाला काहीच नको आहे, ना या घरची सत्ता ना प्रॉपर्टी, आम्हाला फक्त हवी आहेत ती म्हणजे आमची माणसं. असं म्हणत आता अवंतिका चांगलेच ऐश्वर्याला टोमणे मारू लागते. आता मात्र ऐश्वर्या खाली मान घालून शांत उभी असते. आता ऐश्वर्याला हे सगळं काही लक्षात येत असतं, परंतु ऐश्वर्याला आता काहीच बोलता येत नाही. सुमित्राताई म्हणतात, किती मोठ्या मनाची आहेस ग, अगदी जानकीसारखी. असं म्हणत सुमित्राताई शांत होतात. तर आता सौमित्र विचारतो, काय झाले आई? तर आता सुमित्राताईंच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. कुठेतरी सुमित्राताईंनाही वाईट वाटत असतं. हे अवंतिका आणि सौमित्राला कळत असतं. सौमित्र आणि अवंतिकाच्या लक्षात येतं की हे सगळं काही ऐश्वर्याचं कारस्थान आहे, आणि म्हणूनच आई अशी वागत आहे. आता सत्तेचा माज आलेल्या ऐश्वर्याला अवंतिकाने चांगलंच वटणीवर आणलेलं असतं. जानकी बहिणींच्या मागे आपण या घराच्या मोठ्या सुनबाई आहोत असं सांगत आता अवंतिकाने ऐश्वर्याच्या हाती असणाऱ्या चाव्यांचा कारभार आता स्वतःजवळ न घेता सुमित्राताईंच्या हाती देत आता सुमित्राताईंच्या मनामध्ये आपली जागा निर्माण केलेली असते. तर दुसरीकडे आता ऐश्वर्या मात्र मनाशीच म्हणत असते, घराच्या चाव्या गेल्या तर मला काहीच वाटत नाही, कारण तसंही घरातील कामं करण्यामध्ये मला काहीच इंटरेस्ट नाही. आता या कंपनीच्या चाव्या
हव्या तर माझ्याच हाती आहेत, त्या तर माझ्यापासून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. परंतु ऐश्वर्याचा हा आनंद क्षणार्धातच सौमित्रने काढून घेतलेला असतो. कारण आता सौमित्र सुमित्राताईंना म्हणू लागतो, आई, ऋषिकेश दादा इथून घर सोडून गेल्यानंतर आता आपल्या कंपनीचा कारभार फक्त एकट्या सारंगवरच येत असेल ना? तर सुमित्राताई म्हणतात, हो ना, आणि तुला तर तेवढा वेळही मिळत नाहीये, कारण तुझा तर वकिली पेशा आहे. तर आता सौमित्र म्हणू लागतो, आई, परंतु माझा हा पेशा मी काही काळासाठी बाजूला ठेवायलाही तयार आहे. कारण आपल्यासाठी आपली कंपनी महत्त्वाची आहे, नानांचं स्वप्न महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटत आहे, कंपनीचा भार एकट्या सारंगकडे न देता आता तो भार मीही स्वतःच्या खांद्यावर घ्यावा, असंच मला वाटत आहे. तर आता हे ऐकून सुमित्राताईंना खूप आनंद झालेला असतो. सुमित्राताई म्हणू लागतात, सौमित्र, अरे या क्षणाची मी कित्येक वर्ष वाट पाहिली. कारण मलाही असंच वाटत होतं की ही कंपनी तू सांभाळावीस, परंतु तू तर तुझं वेगळं क्षेत्र निर्माण केलं होतं आणि म्हणूनच मी काहीच बोलू शकले नाही. परंतु आज स्वतःहूनच तू कंपनीचा कारभार घेण्यासाठी पुढाकार घेत आहेस, हे ऐकूनच मला खूप आनंद झाला आहे. तर सौमित्र म्हणू लागतो, परंतु आई चालेल ना गं? तर आता सुमित्राताई म्हणू लागतात, सौमित्र, अरे हे काही विचारणं झालं का? अरे ही कंपनी तुझीही तेवढीच आहे, तुझाही त्या कंपनीवर अधिकार आहे आणि त्यामुळे मलाही असंच वाटत आहे की तू त्या कंपनीचा कारभार सांभाळावास. कारण आतापर्यंत ऋषिकेशने कंपनी सांभाळली, आता सारंगच्या हाती आहे. परंतु सारंगने आतापर्यंत कंपनीमध्ये एवढं काही काम केलं नाही की ज्यामुळे सारंगला कंपनीच्या कारभाराबद्दल काही माहीत असावं. आणि म्हणूनच मला वाटत आहे की आता त्या कंपनीचा कारभार तू पाहावास. तर आता त्याचवेळी ऐश्वर्या म्हणू लागते, परंतु सौमित्र भाऊजी, अहो तुमचा तर वकिली पेशा आहे. तर सौमित्र म्हणू लागतो, का? काय झालं? मी कंपनी सांभाळू शकत नाही का? आणि तसंही तुझ्या हाती घरचा कारभार आहे, मग तू तरी कधी पाहणार आहेस कंपनीचा कारभार आणि घरचा कारभार? कारण एवढं सगळं काही एकट्या तुला हँडल करणं शक्य होणार नाही. आणि म्हणूनच मला वाटत आहे की ती कंपनी आता मी सांभाळावी. आणि तसंही मला सांभाळायला काहीच हरकत नाही, कारण आतापर्यंत सारंगही शेतीत सांभाळत होता, तरी तो कंपनी सांभाळत आहेच ना. आता त्याच्या खांद्याला खांदा लावत मीही कंपनीचा कारभार सांभाळू शकतो आणि अगदी नीटपणे, ज्याप्रमाणे आत्तापर्यंत ऋषिकेश दादाने सांभाळला त्याचप्रमाणे. आता सुमित्राताई आनंदानेच ऐश्वर्याला म्हणतात, ऐश्वर्या, अगं कंपनीच्या किल्ल्या तर तुझ्याचकडे आहेत ना, मग दे बघू त्या सौमित्राकडे. असं म्हणत आता सौमित्राने नकळतच सुमित्राताईंचा विश्वास जिंकत आता कंपनीच्या किल्ल्या आपल्या ताब्यात घेतलेल्या असतात. आता मात्र ऐश्वर्याला काय करावं काहीच सुचत नसतं. ऐश्वर्या मनाशीच म्हणते, हिला आत्तापर्यंत गुंडाळून ठेवलं होतं, परंतु आता लेक आल्यानंतर लगेच हिला लेकाबद्दल पाजर फुटला. आता काय करू? कसंही करून मला थांबवावं तर लागेलच. तर अवंतिका म्हणू लागते, काय झालं ऐश्वर्या वहिनी? अहो चाव्या देताय ना तुम्ही? आता मात्र ऐश्वर्याला नाईलाजाने चाव्या द्याव्या लागतात. आता ऐश्वर्याला तो प्रसंग आठवतो की ज्या दिवशी ऐश्वर्याने जानकी आणि ऋषिकेशच्या हातून सर्व कारभार काढून घेतला होता. तर जशास तसं उत्तर देत सौमित्र आणि अवंतिकाने ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकवलेला असतो आणि तिच्या हातून घराच्या कारभारापाठोपाठ आता कंपनीचा कारभारही हाती घेतलेला असतो. तर दुसरीकडे सौमित्र कंपनीमध्ये पाऊल टाकताच आता बाजार समितीवर सयाजीरावांचं असणारं नाव कमी करतो. आता ज्यावेळी हे सयाजीरावांना कळतं त्यावेळी मात्र सयाजीरावांना धक्काच बसतो. सयाजीराव ऐश्वर्याला फोन करतात आणि म्हणू लागतात, ऐश्वर्या, तू मला बाजार समितीवरून कमी केलंयस? तर ऐश्वर्या म्हणू लागते, नाही डॅड. तर आता सयाजीराव म्हणू लागतात, ऐश्वर्या, अगं तुझ्या हाती सत्ता आल्यानंतर तू असं काहीतरी करशील असं मला वाटलंही नव्हतं. ऐश्वर्या म्हणते, नाही डॅड, मी असं काहीच केलं नाही, परंतु आता सत्ता माझ्या हाती नाही, तर आता हे सगळं काही सौमित्र सांभाळत आहे. आता मात्र सयाजीरावांना धक्काच बसतो. सयाजीराव म्हणतात, काय म्हणजे तू तर एवढ्या मेहनतीने सगळं काही मिळवलं होतंस ना? तर आता ऐश्वर्या म्हणू लागते, हो मिळवलं होतं, परंतु हे सगळं काही धुळीस मिळालं आहे. कारण ऋषिकेश आणि जानकी जरी घराबाहेर गेले तरी या घराचे वारस पुन्हा एकदा आले आहेत, सौमित्र आणि अवंतिका. त्यामुळे ना घराचा कारभार माझ्या हाती राहिला ना कंपनीचा. आता ज्याप्रमाणे ऋषिकेश आणि जानकीला मी या घराबाहेर काढलं, या घराबाहेरचा रस्ता दाखवला, तसाच आता मला यांनाही घराबाहेरचा रस्ता दाखवावाच लागेल आणि लवकरात लवकर या दोघांनाही घराबाहेर काढावं लागेल. तरच या घरावर माझी सत्ता मी स्थापन करू शकते आणि मी ते लवकरच करणार आहे. आता हे सर्व काही अवंतिकाने ऐकलेलं असतं. अवंतिका मनाशीच म्हणते, ऐश्वर्या, अगं तू कितीही काही करण्याचा प्रयत्न कर, परंतु तू या अवंतिकाचं काहीच वाकडं करू शकत नाही. कारण ज्या दिवशी या अवंतिकाने या घरामध्ये प्रवेश केला, ज्या दिवशी तू दादावहिनींना घराबाहेर काढलंस, त्याच दिवशी या अवंतिकाने शपथ घेतली आहे, नाही जर तुला मी घराच्या बाहेरचा रस्ता दाखवला तर नावाची अवंतिका सौमित्र रणदिवी नाही. आमच्या दादावहिनींना घराबाहेर काढण्याची तुझी हिंमत झाली, परंतु आता लवकरच मी तुला बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. असं म्हणत आता अवंतिका हे सगळं काही सत्य येऊन सौमित्राला सांगते. सौमित्र म्हणू लागतो, आता
अवंतिका आपलं पहिलं पाऊल असेल ते म्हणजे घरातील प्रत्येकाचा विश्वास संपादन करणं. जी खेळी ऐश्वर्या खेळली, ज्या खेळीमुळे ऐश्वर्या आज जिंकली आहे, तीच खेळी आपल्याला करावी लागेल. कारण ऐश्वर्याने आता तेच केलं आहे, घरातील प्रत्येकाचा विश्वास संपादन केला आणि म्हणूनच तिच्या या कारस्थानांवर सर्वांनी विश्वास ठेवला. परंतु आपल्याला कुठलीही कारस्थानं करायची नाहीत, तर आपल्या दादा वहिनींना मान सन्मानाने या घरी आणायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला ऐश्वर्याचीच खेळी खेळावी लागेल. तर आता अवंतिका म्हणू लागते, हो सौमी, आता काही झालं तरी या घरातील सर्वांचा विश्वास संपादन करत ऐश्वर्याचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा आहे आणि त्यासाठीच आपल्याला सुरुवात करावी लागेल. आता अवंतिका आणि सौमित्र मिळून ऐश्वर्याचा खरा चेहरा सर्वांसमोर कशा प्रकारे आणतील, तर दुसरीकडे जानकी आणि ऋषिकेशचा प्रवास कशा प्रकारे चालू होईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.